नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आत्मशिस्त. हो, म्हणजे यश मिळवण्यासाठी किंवा आयुष्यात शांतता, समाधान मिळवण्यासाठी आत्मशिस्त हवी हे आपण ऐकतो नेहमी. अगदी. पण अनेकदा शिस्त म्हटलं की असं वाटतं काहीतरी कडक नियम, बंधनं असं चित्र उभं राहतं. आणि नेमकं हेच चित्र थोडं बाजूला ठेवायला हवं असं विद्यावाचस्पती विद्यानंद त्यांच्या आत्मशिस्तीचे रहस्य, यशाची गुरुकिल्ली या लेखनातून सुचवतात. आज आपण याच लेखातले काही महत्त्वाचे विचार बघणार आहोत. म्हणजे आत्मशिस्त म्हणजे फक्त नियम पाळणं आहे की अजून काहीतरी खोल येत्यात? अगदी. तर आज आपलं उद्दिष्ट हेच आहे की विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून आत्मशिस्तीचा खरा अर्थ काय ते समजून घेऊया. तिचं महत्त्व फक्त यशासाठी नाही तर आतल्या समाधानासाठी कसं आहे हे पण बघूया. आणि ती कशी मिळवायची, म्हणजे व्यावहारिक पातळीवर काय करता येईल यावर पण बोलूया. बरोबर. आणि सुरुवातच बघा ना, एका अशा वाक्याने होते जे विचार करायला लावतं. लेखक म्हणतात, आपल्या आयुष्यातल्या बहुतेक समस्या, लहान असोत किंवा मोठ्या, त्या कुठेतरी शिस्तीच्या अभावामुळेच येतात. हे थोडं टोकाचं वाटू शकतं सुरुवातीला. हो, म्हणजे सगळ्याच समस्या, पण विचार करण्यासारखं नक्कीच आहे. आणि ह्याच्या उलट ते असंही म्हणतात की ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं, म्हणजे आपल्या इच्छा, सवयी, विचार, त्याच्यासाठी मग कोणतंही ध्येय अशक्य नाही. हे ऐकलं की खूप प्रेरणा वाटते. चला मग जरा खोलवर जाऊन बघूया. आत्मशिस्त म्हणजे नक्की काय असं लेखक सांगतात. कारण सामान्यपणे तर तेच वाटतं, नियम, बंधनं, वेळापत्रक. नाही, लेखक याच्या खूप पलीकडे जातात. ते म्हणतात की आत्मशिस्त ही काही बाहेरून लादलेली गोष्ट नाहीये. अच्छा. तर ती एक आतून येणारी जागरूकता आहे. म्हणजे आपल्या विचारांना, शब्दांना, कृतींना जाणीवपूर्वक एका योग्य दिशेने, एका सकारात्मक मार्गावर ठेवणं. ही कला आहे. कला म्हणजे हे बंधन नाही तर निवड आहे म्हणायचंय. अगदी. काय करायचं नाही यापेक्षा काय निवडायचं याचं स्वातंत्र्य म्हणजे आत्मशिस्त. हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. हे मनारिक आहे. पण मग रोजच्या आयुष्यात जे होतं, म्हणजे आळस येतो, कामं पुढे ढकलतो आपण, कधी निष्काळजीपणा होतो किंवा भलत्याच गोष्टीत वेळ जातो. हे तर होतं नेहमी. हो ना. मग ही जी आतली जागरूकता म्हणताय तुम्ही, ती यावर कशी काम करते? म्हणजे आळस वगैरे? इथेच तर खरी शक्ती आहे आत्मशिस्तीची. ती म्हणजे स्वतःच्या प्रेरणा, आपल्या सवयी, आपल्या प्रतिक्रिया यांवर नियंत्रण मिळवणं. जेव्हा लेखक म्हणतात की बहुतेक समस्या शिस्तीच्या अभावामुळे येतात, तेव्हा त्यांना हेच म्हणायचंय की जर आपण आपल्या आतल्या जगात, म्हणजे मनात, सवयींमध्ये शिस्त आणली तर बाहेरच्या अडचणींना तोंड देणं सोपं होतं. म्हणजे परिस्थिती नाही, पण आपली प्रतिक्रिया आपण नियंत्रित करू शकतो. अगदी बरोबर. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी आपण त्यावर रिॲक्ट कसं करतो हे आपल्या हातात आणता येतं शिस्तीमुळे. आणि यातला अजून एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला, तो म्हणजे आत्मशिस्तीचा संबंध फक्त बाहेरच्या यशाशी नाही, म्हणजे करिअर किंवा पैसा मिळवणं, तर आतली शांतता आणि समाधान याच्याशी पण आहे. कारण अनेकदा दिसतं की लोक यशस्वी आहेत पण आतून अस्वस्थ आहेत, समाधानी नाहीत. याबद्दल काय म्हणतात लेखक? अगदी. नेमका हाच मुद्दा लेखक अधोरेखित करतात. त्यांच्या मते खरी आत्मशिस्त फक्त तुमची कार्यक्षमता नाही वाढवत, तर ती तुमच्या मनाला एक प्रकारची स्थिरता, एक समतोल देते. स्थिरता आणि समतोल. हो. जिथे आत्मशिस्त आहे तिथे अनावश्यक विचारांचा कल्लोळ कमी होतो, भावना नियंत्रणात राहतात आणि त्यामुळे एक शांतता अनुभवायला येते आतून. यश मिळूनही जर आत समाधान नसेल तर ते यश अपूर्ण आहे असं ते म्हणतात. खरंय. आत्मशिस्त या दोन्ही गोष्टी मिळवायला मदत करते, बाहेरचं यश आणि आतलं समाधान. हा बॅलन्स साधणं हे तिचं खरं वैशिष्ट्य आहे. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. कारण शिस्त म्हटलं की ताण येतो डोक्यात, शांतता नाही. पण हा दृष्टिकोन एकदम वेगळा आहे. बरोबर. आणि लेखक म्हणतात की सुरुवात एकदम मोठ्या बदलांनी न करता लहान पावलांनी करायची. त्यांनी 3 टप्पे सांगितले आहेत आत्मशिस्त वाढवण्यासाठी. पहिला टप्पा आहे नित्यकर्मात सातत्य, रोजच्या कामांमध्ये नियमितपणा. हो, यात अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, जसं रोज ठरलेल्या वेळी उठणं किंवा प्रार्थनेसाठी, ध्यानासाठी थोडा वेळ देणं, नियमित व्यायाम करणं किंवा अभ्यासाची, ऑफिसच्या कामाची वेळ पाळणं. आणि यात महत्वाचा शब्द आहे सातत्य, म्हणजे रोज करणं, नियमितपणे. पण इथे मला एक प्रश्न येतो मनात. समजा मी रोज 10 मिनिटं व्यायाम केला किंवा ठरलेल्या वेळी उठलो,
त्याने माझ्या आयुष्यातलं एखादं मोठं आव्हान, समजा ऑफिसमधलं काहीतरी, किंवा एखादी कठीण परिस्थिती, त्याला तोंड देण्याची ताकद कशी वाढणार, हा संबंध कसा लागतो? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. अनेकांना हा संबंध थेट दिसत नाही, पण तो खोलवरचा आहे. यामागे एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. अच्छा. जेव्हा आपण ठरवलेली अगदी लहान गोष्ट का असेना, पण रोज न चुकता करतो, तेव्हा आपण नकळत आपल्या मनाला एक सिग्नल देतो. काय सिग्नल? की मी ठरवलं ते करू शकते. माझ्या इच्छेवर माझं नियंत्रण आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण ते सातत्य पाळतो, तेव्हा एक लहानसा का होईना, पण विजय मिळवल्यासारखं वाटतं. अच्छा, म्हणजे ही आत्मविश्वास वाढण्याची प्रक्रिया आहे. हो, नक्कीच. हे छोटे छोटे विजय हळूहळू आपला आत्मविश्वास वाढवतात. मी हे करू शकते ही भावना पक्की होत जाते. आणि हीच नियंत्रणाची भावना, हाच वाढलेला आत्मविश्वास मग मोठ्या जबाबदाऱ्या घेताना किंवा अचानक आलेल्या संकटांना सामोरं जाताना उपयोगी पडतो. म्हणजे पाया पक्का होतो. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे या नियमितपणामुळे आपल्या मेंदूला आणि शरीराला एक सवय लागते, एक लय येते. त्याने अनावश्यक मानसिक ऊर्जा वाचते, एक प्रकारची स्थिरता येते. आणि ही स्थिरता मग मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला किंवा तणावाखाली निर्णय घ्यायला खूप मदत करते. जणू काही आपण लहान विटा रचून एका भक्कम इमारतीचा पाया घालतोय. हा पायाच मग मोठ्या वादळात टिकायला मदत करतो. वा, हे स्पष्टीकरण खरंच खूप पटलं. पाया भक्कम तर इमारत टिकणारच. आता या कृतीच्या सातत्याकडून पुढच्या टप्प्याकडे जाऊया, जो कदाचित जास्त सूक्ष्म आहे पण महत्वाचा. विचारांवर लक्ष ठेवणं. हो. कृती तर आपण बदलू शकतो कदाचित ठरवून, पण विचारांचं काय? ते तर कधीही येतात, कुठूनही येतात. लेखक म्हणतात विचारांवर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. हो, आणि हा खरं तर आत्मनियंत्रणाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. गाभा? कारण आपल्या बहुतेक प्रती, आपल्या भावना या आपल्या विचारांमधूनच तयार होतात, नाही का? जर आपले विचारच नकारात्मक असतील, चिंतेचे असतील किंवा आपल्याला ध्येयापासून दूर नेणारे असतील, तर मग आपण कितीही वेळापत्रक बनवलं तरी कृतीत सातत्य आणणं किंवा सकारात्मक राहणं खूप अवघड होऊन जातं. लेखक एका पद्धतीबद्दल बोलतात नकारात्मक विचारांना हाताळण्यासाठी. ते म्हणतात, जेव्हा असा विचार येईल तेव्हा स्वतःला जाणीवपूर्वक सांगायचं की हा विचार माझ्यासाठी चांगला नाहीये, मला पुढे नेणारा नाहीये, म्हणून मी त्याला स्वीकारत नाही. हे ऐकायला ठीक आहे, पण खरंच हे इतकं सोपं आहे? कारण नकारात्मक विचार चिकट असतात, ते सारखे परत येतात. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे काही एका दिवसात साधणारं नाहीये. हा एक सराव आहे, रोजचा सराव. हो. विचारांवर लक्ष ठेवणं म्हणजे काय, तर आधी आपल्या मनात काय चाललंय याबद्दल जागरूक होणं, पण जज न बनता फक्त एक साक्षीदार म्हणून बघणं. अच्छा, फक्त बघायचं. हो. मग त्यातले कोणते विचार नकारात्मक आहेत, कोणते आपल्याला मागे खेचत आहेत हे ओळखणं. आणि मग येतो दुसरा भाग, त्यांना जाणीवपूर्वक नाकारणं. नाकारणं म्हणजे भांडण करणं नाही? नाही, भांडण नाही. त्यांना महत्त्व न देणं, त्यांच्यात गुंतून न पडणं. जणू काही आपण त्या विचारांना म्हणतोय, ठीक आहे, मी तुला पाहिलं, पण मी तुझ्या मागे येणार नाही. आणि याचा परिणाम काय होतो असं लेखक म्हणतात. ते म्हणतात विचारांवर नियंत्रण आलं की कृती आपोआप शुद्ध होते. हे कसं घडतं नक्की? याची प्रक्रिया अशी आहे की जेव्हा आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घालणं थांबवतो, म्हणजे त्यांना महत्त्व देणं बंद करतो, तेव्हा त्यांची आपल्या मनावरची पकड आपोआप सैल होते. अच्छा. आणि मग काय होतं की सकारात्मक, विधायक, ध्येयाला पूरक विचारांसाठी जास्त जागा मिळते. विचारांची ही स्पष्टता आणि सकारात्मकता मग थेट आपल्या निर्णयांवर आणि कृतींवर परिणाम करते. म्हणजे निर्णय योग्य होतात, कृती केंद्रित होते. अगदी. आपले निर्णय अधिक चांगले होतात, आपल्या कृती अधिक फोकस्ड होतात, जास्त प्रभावी बनतात. थोडक्यात सांगायचं तर विचारांवर नियंत्रण म्हणजे आपल्या मानसिक आणि भावनिक ऊर्जेचं मॅनेजमेंट करणं. एनर्जी मॅनेजमेंट. हो. ही ऊर्जा मग नकारात्मक गोष्टीत वाया न घालवता चांगल्या कामासाठी वापरता येते. आणि इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की आपण आपल्या विचारांच्या ताकदीला खरंच किती ओळखतो आणि त्या ताकदीचा वापर स्वतःच्या भल्यासाठी करतो की स्वतःलाच कमजोर करण्यासाठी. खरंच आपल्या विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे. आता तिसऱ्या टप्प्याकडे येऊया. समजा आपण नित्यक्रमात सातत्य आणतोय, विचारांवरही लक्ष ठेवतोय, पण तरीही कधीतरी आळस येतोच, कंटाळा येतो किंवा ध्येय खूप लांबचं वाटायला लागतं. असं होतं. अशा वेळी लेखक काय सांगतात? ते म्हणतात ध्येयाची आठवण करा. स्वतःला विचारा की मी हे कष्ट कशासाठी करतोय, करतीये. माझा अंतिम ध्येय काय आहे?
हो, ध्येय हे आपल्या आत्मशिस्तीच्या प्रवासात एका लाईट हाऊस सारखं काम करतं. लाईट हाऊस. हो, जेव्हा आपण थकतो, कंटाळतो किंवा वाटतं की आता पुरे झालं, तेव्हा त्या क्षणी आपल्याला फक्त तो त्रास किंवा तो कंटाळा मोठा वाटतो. क्षणिक आराम जास्त महत्वाचा वाटतो. बरोबर. पण जेव्हा आपण आपल्या मोठ्या अंतिम ध्येयाची आठवण करतो तेव्हा आपले दृष्टिकोन बदलतो. म्हणजे ते ध्येय आपल्याला त्या तात्पुरत्या त्रासाच्या किंवा कंटाळ्याच्या पलीकडे बघायला मदत करतं. अगदी बरोबर. ते आठवण करून देतं की हे कष्ट, ही शिस्त का गरजेची आहे. त्या मोठ्या चित्रात या छोट्या त्रासाचं महत्त्व कमी होतं आणि ध्येयाचं महत्त्व वाढतं. ही आठवण आपल्याला पुन्हा ट्रॅकवर आणायला प्रेरणा देते. ती सांगते की हा संयम, हा त्याग फुकट नाहीये, तर तो एका मोठ्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. म्हणजे ध्येय स्पष्ट असणं खूप गरजेचं इथे. हो, जर आपलं ध्येय आपल्या मनात स्पष्ट असेल, ते आपल्याला मनापासून हवं असेल, तर शिस्त पाळणं हे ओझं नाही वाटत. ती एक गरज वाटते, एक निवड वाटते. ध्येयाचं स्मरण हे आत्मशिस्तीसाठी लागणारं इंधन आहे, असं म्हणू शकतो आपण. छान. तर मग आपण हे 3 टप्पे पाहिले: नित्यकर्मात सातत्य, विचारांवर लक्ष आणि ध्येयाची आठवण. या सगळ्या चर्चेतून लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे? त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा अधोरेखित केले आहेत, जसे की आत्मशिस्त ही शिक्षा नाही तर स्वातंत्र्य आहे. हो. हा विचार थोडा वेगळा वाटतो. शिस्त आणि स्वातंत्र्य हे तर विरुद्ध वाटतात ना? हो, अनेकांना तो पटकन पटत नाही, कारण सामान्यपणे शिस्त म्हणजे बंधनं. पण लेखक म्हणतात, खरी आत्मशिस्त आपल्याला आपल्याच मर्यादांमधून, आपल्या दुर्बलतेमधून मुक्त करते. म्हणजे कोणत्या मर्यादा? म्हणजे आपला आळस, कामं पुढे ढकलायची सवय, भावनेच्या आहारी जाणं, या सगळ्या आपल्या आतल्याच तर मर्यादा आहेत, नाही का? हो, आहेत. जेव्हा आपण यावर नियंत्रण मिळवतो, तेव्हा आपण आपल्या आयुष्याचे निर्णय जास्त जाणीवपूर्वक घेऊ शकतो. आपल्या वेळेचा, ऊर्जेचा योग्य वापर करू शकतो. हेच तर खरं स्वातंत्र्य आहे. परिस्थितीचे गुलाम न बनता स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचं स्वातंत्र्य. वा, हे खूपच वेगळं आणि सकारात्मक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जिथे आत्मशिस्त आहे तिथे यश आपोआप येतं. म्हणजे यशाच्या मागे धावण्यापेक्षा शिस्तीवर फोकस करा, असं म्हणायचंय? हो, बऱ्याच अंशी तेच म्हणायचं आहे. कारण शिस्तीमुळे काय होतं? कामात सातत्य येतं, कामाची क्वालिटी सुधारते, वेळेचं नियोजन होतं, चुका कमी होतात आणि ध्येयाकडे आपली वाटचाल निश्चितपणे होते. या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे यशाकडेच नेतात. त्यामुळे यश हे आत्मशिस्तीचे एक बाय प्रोडक्ट आहे, एक स्वाभाविक परिणाम आहे, असं लेखक सुचवतात. म्हणजे यशासाठी धडपड करण्याऐवजी शिस्त अंगी बाणवा. अगदी. आणि शेवटचा, पण मला वाटतं सर्वात प्रभावी विचार, ज्याने स्वतःला जिंकलं त्याला जग जिंकण्यासाठी फार काही करावं लागत नाही. यात खूप मोठा अर्थ आहे असं वाटतं. अगदी आहे. म्हणजे खरी लढाई इतरांशी नाही तर स्वतःशीच आहे. नेमका हाच मुद्दा. लेखक आत्मशिस्तीला स्वतःवर विजय मिळवण्याची प्रक्रिया मानतात. आपल्या मर्यादा, आपल्या वाईट सवयी, आपल्या मनातले अडथळे यांवर मात करणं म्हणजेच स्वतःला जिंकणं. आणि जो हे करू शकतो त्याच्यासाठी बाहेरच्या जगातलं कोणतंही आव्हान फार मोठं राहत नाही, कारण सगळ्यात मोठी लढाई त्याने आज जिंकलेली असते. म्हणजे आत्मशिस्त एक सकारात्मक शक्ती आहे. हो, ती एक विधायक शक्ती आहे, आपल्याला सामर्थ्य देणारी शक्ती आहे. ती आपल्याला बांधणारी नाही, तर आपल्या क्षमतांना मुक्त करणारी आहे. त्यांनी लेखाच्या शेवटी आत्मशिस्तीचा दीप पेटवण्याची कल्पना मांडली आहे. तो दीप असेल तर मार्ग कितीही कठीण असला तरी प्रकाश दिसतो. हो, आणि हा दीप म्हणजे केवळ नियम किंवा वेळापत्रक नाही. तो दीप म्हणजे आतून आलेली ती जागरूकता, ती विचारांची स्पष्टता, ध्येयाबद्दलची निष्ठा आणि स्वतःवरचं नियंत्रण. ही आतली शक्तीच आपल्याला जीवनातल्या अंधारात किंवा कठीण प्रसंगात योग्य मार्ग दाखवते आणि त्यावर चालायला बळ देते. ती फक्त नियम पाळायला नाही लावत, तर योग्य काय आहे हे समजून तसं वागण्याची प्रेरणा देते. तर आजच्या या चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे आत्मशिस्तीचा एक खूप वेगळा आणि मला वाटतं अधिक खोल अर्थ समजून घेतला. हो. नित्यक्रमातलं सातत्य, विचारांवर सजग लक्ष आणि ध्येयाची सतत आठवण या 3 मार्गांनी जी आतली जागरूकता आणि स्वतःवरचं नियंत्रण मिळतं तीच खरी आत्मशिस्त. बरोबर. आणि ही शिस्त आपल्याला फक्त यश नाही तर स्वातंत्र्य, शांतता आणि समाधानही मिळवून देऊ शकते. आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी. लेखकाने म्हटलंय की ज्याने स्वतःला जिंकले त्याला जग जिंकण्यासाठी फार काही करावं लागत नाही. तर मग या आपल्या चर्चेच्या आधारावर जर आपल्याला स्वतःला जिंकायचं असेल
तर आपल्या आतला असा कोणता पैलू आहे ज्यावर विजय मिळवणं हे सगळ्यात पहिलं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं पाऊल असेल? म्हणजे आपला आळस? की मनातले नकारात्मक विचार? की सतत विचलित होण्याची सवय? की अजून काहीतरी वेगळंच जे फक्त आपल्यालाच माहितीये? यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही.